ध्वनिदर्शक शब्द. परिसरातील माणसांचे, पशुपक्ष्यांचे, वाहनांचे, वस्तू खाली पडल्याचे असे अनेक आवाज आपल्या कानांवर सतत येत असतात. निसर्गातील वीज, ढग, झरे, वारा यांचे आवाज आपण ऐकतो. यातील प्रत्येकाचे आवाज वेगवेगळे असतात. काही मंजूळ तर काही कर्कश, काही भीतीदायक तर काही गोड आवाज असतात. या सर्व आवाजांवरून मराठीमध्ये अनेक शब्द तयार झाले आहेत. या शब्दांना ध्वनिदर्शक शब्द असे म्हणतात. चला तर मग पाहूयात आता काही ध्वनिदर्शक शब्द. प्रथम पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द. कावळ्याची कावकाव, कोकिळेची कुहू, पक्ष्यांचा मंजूळ आवाज किलबिल, कोंबड्याचे आरवणे, घोड्याचे खिंकाळणे, सिंहाची गर्जना, म्हशीचे रेकणे, कुत्र्याचे भुंकणे, डासांची भुणभुण, कोल्ह्याची कोल्हेकुई, भुंग्यांचा गुंजारव, मधमाशांचा गुंजारव, बकरीचे बेबे, मोराचे नृत्य थुई थुई, चिमणीची चिवचिव, कोंबड्याचे कुकुचकू, पक्ष्यांचे भांडण कलकलाट, पंखांचा फडफडाट, गाईचे हंबरणे, बेडकाचे डराव, शेळीचे बेबे, कबुतराचे घुमणे किंवा गुटरघुम, सापाचे फुसफुसणे, वाघाची डरकाळी, हत्तीचा चित्कार, मांजरीचे म्याव म्याव. यानंतर वस्तूंच्या आवाजाचे ध्वनिदर्शक शब्द. घंटेचा घणघणाट, बांगड्यांची किणकिण, नाण्यांची छनछन, विजेची बेल डिंग डॉंग, तलवारींचा खणखणाट, पैंजणाची छुमछुम, ढोलाची ढमढम, घड्याळाची टिकटिक. काही निसर्ग घटकांचे ध्वनिदर्शक शब्द. ढगांचा गडगडाट, धबधब्याचा धो धो, पानांची सळसळ, जोराचा पाऊस धो धो, विजांचा कडकडाट, ओढ्याचा खळखळाट, झऱ्याची झुळझुळ, वारा सू सू, थेंबाची टपटप, पावसाची रिपरिप. आता काही क्रियादर्शक ध्वनींचे शब्द. उडणे भुरकन, फाडणे टरकन, गिळणे गटकन, फुटणे खळकन, वार करणे सपकन, वळणे गरकन, बसणे मटकन, निसटणे सटकन, पडणे धपकन किंवा धाडकन, प्रकाशाचा लखलकाट, पावसाच्या सरी रिमझिम, पावसाच्या धारा झरझर, लवकर पटपट, तारकांचा चमचमाट आणि खूप बोलणे वटवट. ध्वनिदर्शक शब्द. सरावासाठी प्रश्न आहे. दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिला आहे हत्तीचा. पर्याय चित्कार, खिंकाळणे, डरकाळी, गर्जना. हत्तीचा चित्कार असतो. पर्याय क्रमांक 1. दुसरा आहे विजांचा. घणघणाट, छनछनाट, कडकडाट, खणखणाट. विजांचा कडकडाट असतो. पर्याय क्रमांक 3. पानांची रिमझिम, रिपरिप, टपटप, सळसळ. पानांची सळसळ असते. पर्याय क्रमांक 4. बांगड्यांची टिकटिक, रिपरिप, किणकिण, छनछन. बांगड्यांची किणकिण असते. घोड्याचे हंबरणे, रेकणे, चित्कारणे, खिंकाळणे. घोड्याचे खिंकाळणे असतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा. प्रश्नातील चुकीच्या ध्वनिदर्शक जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. त्यामध्ये नंबर 1 ढगांचा सळसळाट, पावसाची रिपरिप, विजांचा कडकडाट, तारकांचा चमचमाट. या ठिकाणी ढगांचा सळसळाट ही जोडी चुकीची आहे. ढगांचा गडगडाट असतो म्हणून पर्याय क्रमांक 1. दुसरा आहे भुरकन उडणे, गरकन निसटणे, टरकन फाडणे, भरकन जाणे. या ठिकाणी
गरकन निसटणे ही चुकीची जोडी आहे. गरकन वळणे असतं. तिसरा आहे तलवारीचा छनछनाट, घंटेचा घणघणाट, पैंजणाची छुमछुम, ढोलाची ढमढम. या ठिकाणी तलवारीचा छनछनाट ही चुकीची जोडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. गाईचे हंबरणे, बेडकाचा डराव डराव, कबुतराचे घुटरघुम, कोल्ह्याची गर्जना. चुकीची जोडी आहे कोल्ह्याची गर्जना. पर्याय क्रमांक 4. 5वा आहे मोराचे नाचणे थुई थुई, शेळीचे बे बे, कोकिळेचे काव काव, पक्ष्यांची किलबिल. इथे कोकिळेचे काव काव ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 3. पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. त्यामध्ये पहिला आहे रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. शाळेच्या घंटेचा डॅश आजही मला ऐकू येतो असं वाक्य आहे. पर्याय आहेत खणखणाट, झणझणाट, छनछनाट, घणघणाट. शाळेच्या घंटेचा घणघणाट आजही मला ऐकू येतो. पर्याय क्रमांक 4. विजांचा कडकडाट तर ढगांचा लखलखाट, चमचमाट, गडगडाट, खळखळाट. विजांचा कडकडाट तर ढगांचा गडगडाट. तिसरा आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. चालता चालता तो मध्येच डॅश पडला. मटकन, गरकन, धाडकन, सरकन. चालता चालता तो मध्येच धाडकन पडला. पर्याय क्रमांक 3. सटकन सटकणे तर फुटणे कसे. धपकन, झटकन, पटकन, खळकन. या ठिकाणी सटकन सटकणे तर खळकन फुटणे. पर्याय क्रमांक 4. कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात. गर्जना, कोल्हेकुई, डरकाळी, चित्कार. कोल्ह्याच्या ओरडण्याला कोल्हेकुई असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. 6वा प्रश्न रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. डॅश नाचणारा मोर पाहून सर्वांना आनंद होतो. छुम छुम, छन छन, थुई थुई, झर झर. थुई थुई नाचणारा मोर पाहून सर्वांना आनंद होतो. 7वा बकरीची बेबे तर कबुतराचे काय. डराव डराव, कुकुचकू, सू सू, घुटरघुम. बकरीचे बेबे तर कबुतराचे घुटरघुम. पर्याय क्रमांक 4. 8वा प्रश्न पावसासंबंधी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य ठरत नाही. रिमझिम, सळसळ, रिपरिप, झरझर. पावसासंबंधी यापैकी सळसळ हा शब्द योग्य ठरत नाही. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी ध्वनिदर्शक नसलेला शब्द कोणता. झगमगाट, चिवचिवाट, खळखळाट, खडखडाट. या ठिकाणी झगमगाट हा शब्द ध्वनिदर्शक नाही. पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न पुढे दिलेल्या चित्रातील आरवणाऱ्या पक्षाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता इथे आपल्याला 4 चित्र दिली आहेत पक्ष्यांची. त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं चित्र जे आहे ते कोंबड्याचं आहे आणि कोंबडा आरवतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.